हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. श्री स्वामी समर्थ. सकाळी उठली, घरातील कामे आवरली, लगबग झाली ती कुठेतरी जाण्याची. होय, आज मी तिकडे आईच्या तिकडे चालली आहे. सुहासिनींचा कार्यक्रम आहे, तर तिकडे चालली. कारण मला चुलीवरच्या मालच्या बघायच्या होत्या. आणि गावालाही चूल असते, तर अस्सल गावरान चव चाखायलाही मिळते. तो आस्वाद घ्यायचा असेल तर गावी जावेच लागते. आज गॅसवर नाही चुलीवरचा स्वाद आहे. चला तर पाककृती बघूया. सर्वात पहिले गव्हाचे पीठ व्यवस्थित चाळून घेतले. त्यानंतर एका साईडला गूळ बारीक करून घेतला व थंड पाण्यात गूळ मिक्स करून घेतला, म्हणजेच गुळाचे पाणी केले. त्यानंतर ते हळूहळू पिठामध्ये ओतले. बडीशोपही टाकली. नंतर परत मिक्स केले. मीठही टाकले. एकजीव अशी सगळं मस्त स्लरी केली. त्यानंतर ते रात्रभर भिजून दिले आणि आता चूल पेटून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पीठ बघितले, व्यवस्थित फुगलेले दिसत होते. आता चूल पेटवून घेतली. त्यानंतर त्या चुलीवर जे मालच्या काढतात ना, त्याला तई म्हणतात, तेही ठेवून घेतले व त्यामध्ये तेल तापवण्यासाठी ठेवले. नंतर ते जे मालपोह्यांचे बॅटर होते ते अशा पद्धतीने टाकायचे की सर्वात पहिले देवांना ठेवण्यासाठी आपण छोटे छोटे नैवेद्य करतो ना, तसेच मालपोहे छोटे छोटे काढण्यात आले. त्यानंतर मोठे मालपोहेही काढले. गावाला किती छान वातावरण असते ना. सगळ्यांनी जशी एकत्र झाल्यावर मस्त गप्पा गोष्टी चालतात. एकमेकांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी जातात. आता सर्व मालच्या काढून तयार आहे आणि गावाला सुवासिनींना साधंच वाण असतं. अगदी साधे वाण असे देतात, ते म्हणजे एक ब्लाऊज पीस, खोबऱ्याची वाटी, कुंकवाची डबी, बांगड्या, अक्षता आणि फूल असे एकदम साधे होते. त्यानंतर ताटही बनवून घेतली होती. चला, तुम्ही पण या चुलीवरचे मालपोळे खायला. ताटामध्ये मटकी, भात, कुरडई, पापड, भजी, हे मेथीची भाजी, मालपोहे म्हणजेच गावाला मालच्या बोलतात. आणि मग आईने सर्वांना बसण्यासाठी चटई टाकून घेतली. त्यानंतर सर्व सुवासिनींचे सर्वात पहिले हात पाय धुतले. त्यानंतर पुसून घेतले आणि मग त्यांना हळदी कुंकू लावले. त्यानंतर वाढलेली जेवणाची प्लेटही ठेवली. मी तोपर्यंत बाहेर आली, तर बाहेर असा काही नजारा होता. हे सर्व बघायला गावी किती छान वाटते. आणि मग सुवासिनींची ओटीही भरण्यात आली. खूप सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या. मग आम्हीही जेवण करायला घेतले. आणि हो, व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारे आभार. आणि हो, तुम्हाला माझी व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, मुव्हमेंट्स विथ माया या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचे बटन दिसते ना, त्यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओज पोहोचतील. तोपर्यंत बाय बाय.